बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. अंधाराच्या पारंब्या. प्रकरण 10. ही रात्र एक वेगळं सुख देणार होती. त्यासाठी जेवणसुद्धा जरा लवकरच झाली. भांडी उद्या सकाळी घासलीच तरी चालतील असं सांगताना भाऊराव लाजले. त्यांच्या डोळ्यांसमोर सारखी भामिनी दिसत होती. बघितनं उतरल्यानंतरचं भामिनीचं रूप त्यांना पुन्हा पुन्हा नजरेसमोर दिसत होतं. ओठांच्या फटीत दातांच्या कळ्या दाखवीत ते नाजूक हसणं, नमस्कार करीत स्वतःभोवती वाटोळं फिरणं आणि प्रिया अपराधी मी ती भामिनी असं गुणगुणणं. प्रत्येक आठवणीनं भाऊराव उत्तेजित होत होते. ओट्यावर शतपावली करता करता स्वतःचे दंड थोपटत होते. आपल्या सर्वांगावर गुलाब पाण्याचा शिडकावा चालू आहे असा भास होत होता. झोपायच्या खोलीत गेल्यावर ते राधाकाला हट्ट धरून सांगणार होते, आत्ताच्या आत्ता तू शालू नेस, तशी तशी हास आणि आणि म्हण प्रिया अपराधी मी ती भामिनी. गुलाब पाण्याची एक बाटली आणून ठेवायला हवी असं त्यांना वाटलं. अजून अत्तराचा वास घमघमतो आहे. पदराला ओले हात पुसत राधा बाहेर आली. त्या वासासाठी तिचं नाक फुलत होतं. तेवढ्यात पिंपळाखालच्या सावल्या एकदम हल्ल्यासारख्या वाटल्या. कोण? आता आणखी कोण यावेळी? राधाला झोपायच्या खोलीत जायची घाई झाली होती. विलक्षण उत्कंठेने तिचं काळीज हुरहुरत होतं. श्रीराम श्रीराम. काठीचा घुंगूर वाजला. बाबा आले वाटतं. राधा एकदम पुढे धावली. नाथबुवांची छातीतनं वाकलेली कृष्णमूर्ती अंगणात उभी राहिली. श्रीराम श्रीराम हा जय अखंडपणे त्यांच्या मुखातून झरत होता. बाबा या, वर या, या या बसा. नाथबुवा वर आले आणि बसले. त्यांच्या अंगरख्यावर आणि कानटोपीवर श्रीराम श्रीराम अशी लाल अक्षरं छापलेली होती. गळ्यात 4-5 जपमाळ्या होत्या. एक माळ हातात होती. ते टेकून बसले. दोन्ही हात उभ्या गुडघ्यावर टेकले. राधे. एवढंच ते थकून पुटपुटले. राधानं वाकून नमस्कार केला. नमस्काराच्या वेळी हातातल्या बांगड्यांचा गोड खळखळ आवाज झाला. त्या आवाजातच भाऊराव रमले. तुम्ही काय म्हणता भाऊराव? ठीक आहे, कल्याण असो. भाऊरावांच्या कानात अजून तिच्या बांगड्या किणकिणत होत्या. श्रीराम श्रीराम. आता आलात कुठून? नाथभुवा नुसते हसले. कोठूनही आलो, कुठे जायचे ते स्वतःशीच तारात म्हणाले आणि त्याने हवेत हात हलवले. राधा आत जायला निघाली. राधे, ते म्हणाले, काही करू नकोस. नको कसं? दूध भात तरी? फक्त पेलाभर दूध दे. का? हल्ली दूध आणि केळी यावरच असतो मी. मग राधानं मोठा पेला भरून दूध आणलं. तुझ्या मामाकडली काही बातमी? त्याने दुधाचा एक एक घोट घेता घेता विचारलं. विचारण्यात त्रयस्थपणा होता. हल्ली काही नाही. श्रीराम श्रीराम. दूध प्यायल्यावर ते तसेच बसून राहिले. त्यांना पाहता पाहता तिला वाटलं, यांना पुन्हा एकदा सांगावं की या म्हातारपणी तुम्ही ही वनवन थांबवा. तुम्ही इथं राहा. मुलीचं घर तुम्हाला परकं नाही. पण ती काही बोलली नाही. लग्न झाल्यानंतर तिनं बोलावलं होतं. भाऊरावांनीही त्यांना सांगितलं होतं. पण ते म्हणाले होते, नाही बा, मन आता रामनामात रमलं आहे. ते आता आणखी कशात रमायला नको. कुणाच्या संगतीत, कुणाच्या संसारात, कुणाच्या वास्तूत कुठं नको. तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान रामा.
तू माझा यजमान. ती काही बोलली नाही. तिला माहीत होतं ते ऐकणार नाहीत, वणवण थांबवणार नाहीत. पत्नी वारल्यापासून त्यांची ही वणवण सुरू झाली आहे. राधाला मामाकडे सोडून ते बाहेर पडले ते कायमचे. इतकी वर्षे झाली सारखे फिरत असतात, घुंगराची काठी टेकीत, हे देऊळ ते तीर्थ. समोर बसल्या बसल्या ती त्यांना फक्त बघत राहिली. किती वर्षे झाली तिनं त्यांना असं एकटक पाहिलं सुद्धा नाही. तिला आठवलं झारीचा तांब्या घेऊन ते घरोघरी पूजेला जायचे. उपरण्यातनं शिधा, नारळ, केळी आणायचे. उन्हात तापलेल्या मातीत पाय भाजतात म्हणून धावत धावत चालायचे. लांबून हाक मारायचे, राधी. त्यावेळी ते किती स्थूल होते. गोल फुगलेले गाल, तूप साखर आवडीने खायचे. ते मधाचा चमचा तास तास चाटायचे. राधा त्यावेळी 5-6 वर्षांची होती, पण सगळं काल परवा पाहिल्यासारखं राधाला वाटत होतं. राधा बघत होती. गालांच्या वाट्या, पिकलेली खुरटी दाढी, गळ्याच्या ओढलेल्या शिरा. आई गेली आणि त्याने आपली जाणून बुजून अशी दशा करून घेतली. ती कळवळल्यासारखी झाली. अशी बघू नकोस, जा तू झोप. झोपण्याआधी राम नाम घे, त्यासारखं सुख नाही. श्रीराम श्रीराम असं म्हणत त्याने झोळीतनं 2 वीत रुंदीची चटई बाहेर काढली. नुसत्या एका चटईवर ते कुडी पसरत. राधा आत गेली. झोपायच्या खोलीत जाऊन खिडकीत बसली. कितीतरी वेळ लोटला. बाहेर नाथ बुवा भाऊरावांना रामनामाचा महिमा सांगत होते. रामनाम घेतल्यामुळे कुणाचा ताप उतरला, कुणाचा लंगडा पाय सरळ झाला, कितीतरी गोष्टी. राधा खिडकीतनं पाहत होती. बॅरिस्टरांच्या वाड्यात सारखा ग्रामोफोन वाजत होता. किल्ली संपली की आवाज थकत होता. मावशीबाई किल्ली देत होत्या, आवाज वाढत होता. बालगंधर्वांची गाणी एकामागून एक, पुन्हा पुन्हा तीच तीच. मध्यरात्र उलटून गेली होती. वाड्यातनं सारखे सूर झिरपत होते. मावशीबाईंना झोप नव्हती. त्या पुन्हा पुन्हा गरागरा चावी फिरवीत होत्या. माडीवर काळोख होता. रावसाहेब कुठे दिसत नव्हते, पण काडी पेटवल्याचा मंद प्रकाश माडीवर थरथरत होता. तो प्रकाश बघून राधा आतनं थरथरली. त्या काडीवर नाचणारी ज्योत बघण्याची तिला तीव्र इच्छा झाली. तेवढ्यात पाऊल वाजलं. भाऊराव उभे होते. गुदमरलेल्या आवाजात चेष्टेनं श्रीराम श्रीराम असं म्हणत. मिठीसाठी त्याने हात पसरले होते. राधा बाळाला पदराखाली धरून होती. मावशीबाई देवळात गेल्या होत्या म्हणून बाबू तिच्या वाट्याला आला होता. नाहीतर त्याला क्षणभर सुद्धा सोडत नसत. काही बोलताही येत नव्हतं. राधा गर्भार आहे म्हणताच त्या मान मोडून बसल्या. लहान मोठ्या गोधड्या केल्या. झबली, टोपरी, दुपटी, आपल्या घरचं बाळणपण असावं तशा राबल्या त्या. अंगाला तेल लावायची सुद्धा तयारी. बाबूला आंघोळ तर त्याच घालत. उठणे चोळण्यापासून त्या आंघोळ घालून त्याच्या गालाला नीट तीट लावून त्याला झोपवण्यापर्यंत. इतर वेळी त्याला नाचवायचं, कुस्करायचं, त्याच्याशी बोबडं बोबडं बोलत बसायचं. डोळे फाटतील असा त्याने बाळंत विडा पाठवला. त्यात 2 सोन्याची कडी. बाबूला बॅरिस्टरांनी प्रथम अंगावर घेतला तर त्यांच्या गळ्यात सळसळती सोन्याची कंठी घातली. शिवाय रोजच्या रोज पदराखाली धरून त्या डबे भरून आणतच होत्या. डिंकाचे लाडू, आळीवाचे लाडू, बदामाची खीर. बाबू झोपला होता, पण त्याला ती पाळण्यात ठेवायला भीत होती. मावशीबाई आल्या तर उचलून घेणार, त्याची झोपमोड होणार, त्याला खेळवता यावं म्हणून त्याला रडवणार. म्हणून तिनं त्याला तसाच पदराखाली धरून ठेवला होता. भाऊराव ट्रंका लावित होते. दुपारी सगळ्या ट्रंका उन्हात ठेवल्या होत्या. सगळे कपडे पचळून उन्हात टाकले होते. लुगड्यांच्या शालूंच्या घड्या करून ट्रंकात ठेवताना भाऊरावांना वाटलं
खरं हे राधाचं काम, पण बाळंत झाल्यापासून मंदावली आहे, सुस्त झाली आहे. खा खा खुराक खाते, ढम्म फुगली आहे, सारखी बसून असते. म्हणावं ते मावशीबाईंकडून येतं. तिच्या साड्यांखाली लपवलेली पाटलोणीची घडी दिसताच भाऊरावांची नजर एकदम चपापली. त्यांना वाटलं, काय आपला हा खुळेपणा. गरोदरपणी राधाचे दिवस भरत आले तशी ती कष्टावली. तिच्या चालण्यात उठण्या बसण्यात जीव उरला नाही. तिला पाहून त्यांचं मन थरथरलं. एका खुळ्या क्षणी त्याने तिला जवळ घेऊन विचारलं, काही इच्छा असली तर सांग. एवढं बोलताना सुद्धा त्यांचा आवाज कातरला. त्या क्षणी त्यांना वाटलं, आपण हा शेवटलाच प्रश्न विचारतो आहे. बाईचं बाळंतपण म्हणजे तिचा दुसरा जन्म. बरेपणी सुटली म्हणजे बरं, नाहीतर. ती म्हणाली, सांगू? आणि ती खुदकन हसली. सांग. बॅरिस्टरांसारखा सूटबूट घाला. भाऊराव हसले. कसली खुळी इच्छा. पण त्याने गुपचूप एक तंग विजार शिवून घेतली. जॅकेट ते अधूनमधून घालायचेच, कोट होताच, फक्त बूट नव्हते. दारं खिडक्या बंद करून ते विजार चढवायचे. वर जॅकेट आणि कोट. इकडून तिकडे रुबाबात फेऱ्या मारायचे आणि राधा त्यांना एका वेगळ्या खुळ्या नजरेनं बघत बसायची. बघता बघता चांदण्यातल्या सावलीसारखी ती अकस्मात हळवी व्हायची. तिचे डोळे एकदम भरून यायचे. तिला वाटायचं, हे रूप परत बरेपणी दिसतं की नाही. उतराती पाटलोन, ती म्हणाली होती. का? माझीच नजर लागायला नको. त्या आठवणीनं सुद्धा भाऊरावांना हसू आलं. नुसता एक एक खुळेपणा. विजारीची घडी गडबडनं त्याने ट्रंकेच्या तळाला लपवली. तेवढ्यातच बरोबर राधाची नजर तिथं गेली. ती गमतीनं खुदकन हसली. हसलीस का? पुन्हा घाला पाटलोन. तिनं फाजीलपणानं आपले ओठ चावले. फाजीलपणा नको. ते चेहरा गंभीर करीत म्हणाले, घाला ना. ती पुन्हा चावट हसली. चुप. तुझ्या हट्टासाठी शिवली. 3 वार कपड्याची वाट. पण तुम्ही तरी मला तसं का विचारलं? काय? काही इच्छा आहे का म्हणून? म्हटलं, सुटका नीट झाली तर बरं, नाहीतर मनात काही उरलं असं नको. एवढं बोलताना सुद्धा त्यांचा आवाज खरखरला आणि नाक ओलं झालं. वाऱ्यानं डहाळी हलावी तशी ती हल्ली. डोळे कुठंतरी आत फिरले. आंधळेपण आल्यासारखी ती तिरप्या मानेनं नुसती बघत राहिली. बॅरिस्टरांनी हाच रुमालातली फुलं भाऊरावांच्या हाती दिली आणि ते बसले. भाऊरावांनी फुलं आत दिली आणि बॅरिस्टर आल्याची वर्दी देऊन ते बाहेर आले. बाबूला मांडीवर खेळवीत बसले. हा आता अधिकाधिक आपल्या आईसारखा दिसतोय नाही? बॅरिस्टर म्हणाले. भाऊराव फक्त हसले. बॅरिस्टर हे जवळजवळ रोजच म्हणत होते. राधा चहाचा कप ठेवण्यासाठी खाली वाकली तेव्हा तिच्या चोळीच्या काठाकडे एकदम बॅरिस्टरांचं लक्ष गेलं. चोळीचा गळ्याकडला काठ अगदी काठोकाठ भरून उतू गेल्यासारखा वाटत होता. त्यांच्या नजरेतनं डोक्यावर एक लहर गेली. ते बारकाईनं पाहत होते. राधा का एकसारखी बदलत होती. कंबर, छाती, गाल, सगळं सगळं बदलत होतं. शरीर रेषे रेषेनं पुष्ट होत होतं. प्रत्यंगावरून तेज ओसंडत होतं. तोंडावरली तृप्ती विलक्षण वाटत होती. डोळ्यांत सुख होतं. राधाक्काला समोरून आणि वाटमुरी बघता बघताच बॅरिस्टर तृप्त झाले. त्यांना वाटलं, यात सुद्धा चार्म आहे. चारी अंगाने तृप्त असल्या बाईला पाहणं सुद्धा मोठं सुख आहे. दिस इज रिअली चार्म, आय टेल यू भाऊराव. काय? बायको बाळंत होणं, घरात मूल येणं, सिम्पली ट्रेमेंडस, आय टेल यू. भाऊरावांना काही कळलं नाही. ते नुसते हसले आणि गप्प राहिले.
आपला सगळा परिसर फुलत राहतो बघा. द होल एन्व्हायरमेंट, फिजिकली अँड मेंटली, द होल ऑफ इट फ्लावर्स. फुल फुलतं ना पाकळी पाकळीनं, तसं तसं सगळं फुलत जातं. सुखाचा सुगंध पसरत जातो. राधाक्का गर्भार राहिल्यापासनं मी बघतोय तुमचं घर, तुमची तोंड फुलत आहेत. तुमचंच का, आमचं घर सुद्धा. आमच्या मावशीनं कधीपासनं कापड फाडून गोधड्या आणि जबली शिवायला सुरुवात केली होती. आता ती उठणं करते, दुधावरची साय जमवते, काजळ पाडते, बाबूला आंघोळ घालते, त्याचे कपडे धुते. ती ती आर पार बदलून गेली. गेल्या वर्षभरात तरी ती जपमाळ घेऊन बसलेली मी पाहिलेली नाही. पिंपळावरच्या प्रदक्षिणा संपल्या की ती बाबूच्या मागे लागते. व्हॉट अ चेंज. भाऊरावांना वाटलं की आपण म्हणायला हवं, मावशीबाई खूपच कष्ट उपसतात. पण त्या आधीच बॅरिस्टर मोठ्यानं हसले. दारामागं बांगड्यांचा आवाज आला असा त्यांना भास झाला. म्हणून ते आत ऐकू जावं म्हणून मोठ्या आवाजात म्हणाले, तुमच्या धर्मानं मी सुद्धा हल्ली डिंकाचे आणि अळीवाचे लाडू खातोय. कधी बाप जन्मी खाल्लेले आठवत नाहीत. त्यांना वाटलं हे ऐकून राधा का आत हसली असावी. सबंध घर तब्येतीनं बदलतंय, वासानं बदलतंय. हल्ली तुमच्या इथं उठण्याचा धुपाचा जो वास येतो ना, त्यापुढं परफ्युम्स झक मारतात. तब्येत बदलून टाकणारा वास. ओफ, आय जस्ट लव्ह इट. तुम्हाला कल्पना नाही भाऊराव, तुम्ही सुद्धा कणाकणानं बदलताय. हा आपला मुलगा आहे, माझा मुलगा आहे. हा वाढतोय. हा आज उपडी झाला, हा आज पुढं सरकला. हा गुडघ्यावर उभा झाला, हा धरल्याशिवाय चालतो, हा बोलतो, हा हसतो. याला सगळं समजतंय. हा शाळेत जातो, शिकतो, मोठा होतो. हा आपलं नाव लावतो, नाव वर काढतो. हा हा आपला वारस आहे. हा म्हातारपणी आपल्याला सांभाळणार, पश्चात आपलं घर आणि नाव चालवणार. ओ माय गॉड. बघा बघा कशा पाकळ्या फुलत जाणार ते. जस्ट थिंक ऑफ इट, थिंक ऑफ इट. नाहीतर आम्ही, मी, नानासाहेब आणि रावसाहेब, आवर ब्लडी एन्व्हायरमेंट, द होल ऑफ इट इज स्टॅटिक. आम्ही रुटीनमधली माणसं. यू आर डॅम लकी. यू आर फ्लावरिंग, यू आर फ्लावरिंग. आय एम जस्ट टॉवरिंग. बोलता बोलता ते एकदम गप्प झाले. त्यांच्या नजरेत थोडी खिन्नता आली. एकदम म्हणाले, या फ्लॉवरिंग आणि टॉवरिंग शब्दामुळे मला एकदम ग्लोरियाची आठवण आली. आय मस्ट फॉरगेट इट. चला द्या त्याला इकडे. असं म्हणून त्यांनी बाबूला घेतला आणि ते उठले. हा त्यांचा सकाळचा कार्यक्रम. त्यांनी त्याच्या गुबऱ्या गोऱ्या गालांचे पटापट मुके घेतले. राधा का आतनं काळोखातनं पाहते आहे असं त्यांना वाटलं. पुन्हा एकदा बाबूच्या गालाचा दीर्घ मुखा घेत ते म्हणाले, काय छान वास येतोय. जस्ट युनिक, युनिक. ह्याला तोड नाही. उठणं, लाळ, आईचं दूध आणि आणि हे सगळं मदरली क्रिएशन. ते खाली उतरले, पण नेहमीपेक्षा लवकरच परत आले. अंगणातच विचार करीत उभे राहिले. बाबूला भाऊरावांकडे देत ते म्हणाले, तुम्हाला जरासा वेळ आहे का? हो का? मला तुम्हाला एक विचारायचं होतं. काय? आपली ग्लोरिया, तिला आई होता आलं नाही म्हणून ती वेडी झाली असेल का? तुम्हाला काय वाटतं? भाऊराव आधी टकमक बघतच राहिले, पण बॅरिस्टर उत्तरासाठी थांबले आहे ते लक्षात येताच ते म्हणाले, पण ती म्हणायची ना, मॅरेज इज इनसिग्निफिकंट, आठवणीवर जगेन म्हणून. तेच विचारतोय मी. असं म्हणून ती स्वतःची फसवणूक करीत होती का? असेल कदाचित.
डू यू थिंक एनिवे मी तिला फसवलं किंवा आय डिनाईड हर द मदरहूड शी डिझर्व्ड. मी मी तिच्या आड आलो असं वाटतं तुम्हाला? मुळीच नाही. बॅरिस्टरांचा चेहरा एकदम उजळला. कारण भाऊराव म्हणाले, दमयंतीनं नाही लग्न केलं तसं तसं तिनं फार तर करायला हवं होतं. यू सेड इट गुड. त्यांना एकदम सुटल्यासारखं वाटलं. मला एकदम काय वाटलं की की ग्लोरियाचं जीवन मातृत्व माझ्यामुळं फुलू शकलं नाही की काय आहे. मी तिला मॅड केली की काय आहे असं असं मला वाटलं. मुळीच नाही. दॅट्स गुड, दॅट्स गुड. त्यांनी भाऊरावांचे खांदे थोपटले. पण काय आहे, भाऊराव म्हणाले, या गोष्टी तुम्ही आता विसरायला हव्यात. यू आर राईट, यू आर राईट. खाली मान घालून ते वाड्याकडे चालत राहिले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.